जगरा चहावाला बघा, दिवसभर इमानदारीनं मेहनत करतो, पोटापुरतं कमवतो, जगतो इमानानं. आणि तुझा तो भाऊ गोपाळ नावाचा टेलर एक नंबरचा लफंगा, लोकांना मूर्खात काढतो, लुबाडतो. लोकही त्याच लायकीचे, आवडतं त्यांना लुबाडून घ्यायला, फसवून घ्यायला, स्वतःची फसवणूक करून घ्यायला. अंधभक्त. पण साहेब, मागं ती पोरं आजारी पडलेली, ह्यानीच की बरी केली. डाव्याचा सगळा. स्वतःच विष द्यायचं, स्वतःच विष खाऊ घालायचं, स्वतःच अमृत द्यायचा बनाव करायचा, आणि मी कसा महान आहे, मी कसा जीव वाचवतो असा एक देखावा उभा करायचा. हॅलो, हां, काय कधी स्वतः आल्यात त्या? नक्की काय? बरं ठीक आहे साहेब. आमदारबाई आलेत आमच्या वाड्यावर. साहेब, त्या भामट्याने त्यांच्याबद्दल भविष्यवाणी केलेली, कदाचित त्या संदर्भात आले असतील. हा गोपाळ नावाचा टेलर राजकीय आश्रय मिळवायचा प्रयत्न करतोय. बेदरलाय बहुतेक, राजकीय आसरा मागतोय, आपल्यावर दबाव आणायचा प्रयत्न करतोय. आपण थोडी दबाव घेतो कोणाचा. चला. बोला, मला कुणापासून धोका आहे? तुम्हाला तुमच्या शत्रूपासून धोका आहे. तो तर सर्वांनाच असतो. तुम्ही त्यात काय नवीन सांगत आहात? जेव्हा भाऊच विरोधी पक्षातून काहीतरी उपद्व्याप करत असेल तर? तो काय उपद्व्याप करतो? माझी सगळीकडे नजर असते. मला तर काही दिसलं नाही. तुला बरं दिसलं. तुमची सगळीकडे नजर असते मॅडम, पण काही गोष्टी तुम्हाला दिसणार नाहीत ज्या मला दिसल्यात. कारण मला दैवी शक्तीने काही गोष्टी कळाल्या, कारण तो माझ्या अखत्यारीतला विषय आहे. तुझ्या अखत्यारीतला म्हणजे? आमदार मॅडम, तुमच्यावर काळ्या जादूचे प्रयोग केले जात आहेत. काळी जादू? बाई फुलत आहे. काळी जादू म्हणतोय. ओके आता बाई. मॅडम, त्याला काय झालं आता? हसू नको तर काय करू. माझा भाऊ नास्तिक आहे, तो हे करूच शकत नाही. मुद्द्याचं बोलूयात? हो, पण जरा खाजगी. हरकत नाही. बरं चला सगळ्यांनी. हा चला बाहेर, चला चला बाहेर चल. गेले. बोला आता खाजगी. डिंपल, सगळे म्हणजे तू हेच. ए डिंपल, म्हणतोय ना तो, जा चल. आपल्या सगळ्यांनाच जायला लावलंय ना, सगळेच जाऊयात. चला. बघितलं का,
किती स्वतःची काळजी, किती त्या बाईला तोर आहे बघितलं का? हा, चहात कोणी काय घातलंय का नाही हे बघायला पण माणूस ठेवलाय. म्हणजे आपण काय चहात विष टाकून देणार होतो का? हा, चांगला आल्याचा कुठून चहा दिला होता तरी चेक केलाय. अगं बाई हळू बोल की. हे बघ लाले, असं काय करतेस तू? आपण बघ चांगल्या मनाने करतोय असं म्हणतो, आपण कशाला विष घालू त्याला? आता ती मोठी माणसं आहेत, त्यांच्या जीवानीशी कोणी काही खेळलं बिळलं तर म्हणून त्यांना ताक बी असं फुकून प्यायला लागतंय आणि म्हणून तसं करावं लागतंय त्यांना. चल आटप, जेवणाचं बी बघायला लागेल. हा, आपण जेवणाचं बघू, गोडाधोडाचं करू आणि परत तो माणूस आधी खाऊन बघणार है ना. आता परत हाय का तुझं तेच? आता ते मोठी माणसं तुला म्हणलं नवं, त्यांना समज कसं करायला लागतंय आणि तशी माणसं त्यांनी ठेवलेत बी म्हणून ते करते ती. चल. वहिनी हा, झालं गोडधोड. गोडधोड. मंग्या आता इतक्या लगेच होईल वय? हा ती बी आहेच की. चालू द्या तुमचं निवांत. बरं वहिनी मी काय म्हणतोय, ह्याच्यात समोसा येतं ही धरा, द्या प्लेट मध्ये म्हणजे पुढं नेऊन ठेवता येतील. नाही नको, तुम्ही बसा, मी देते. बरोबर चालतंय द्या. हा आत्या, मला काहीच कळना झालंय. त्या आमदार बाईचं ह्यांच्याकडे काय काम असेल आणि असं नेमक्या कुठल्या जमिनीचा आणि काय वाद असेल काहीच कळत नाही. ह्यांना काही विचारायला जावं तर काही बोलतच नाहीत, काहीच सांगत नाहीत. नेमकी कशासाठी जमीन घेतली असेल ह्यांनी आणि कधी घेतली असेल? अरे लाली अशी काय करतेस? आता आपला गोपाळ काय साधा सुद्धा राहिलाय वय? आता त्याचं बी नाव मोठं होत राहिलंय, त्यामुळे तो बी काहीतरी आता मोठंच काम करणार असेल, त्याच्यासाठी तो जमीन बघत असेल. हे बघ, तू एवढा विचार करत बसू नगस. समजाच एक चांगलं झालं ना की तो आपणून आपल्याला सांगेल. चल आवर लवकर. आणि हे बघ, आता ह्या आमदारबाई कशा आल्यात आपल्याकडं, तशी लई मोठी माणसं आता आपल्याकडे येत राहणार, म्हणून आता आपल्याला समधी अशी सवय लावून घ्यायला लागेल. आवर लवकर आवर. काढ ते ताट घे आणि ते समोसा काढून घे, म्हणजे नेऊन देशील तिकडं. आमदार मॅडम, माझ्या दैवी शक्तीमुळे मला तुझं ऐकायला नाही आले, तुला सांगायला आले. तू हवेत दगड मारतोयस, लोकांना वेड्यात काढतोयस. लोक अकलीनं आंधळी आहेत म्हणून मूर्ख बनतायत, पण मी मूर्ख नाहीये. तुला काय वाटलं? तू ही अशी भविष्यवाणी करून मी त्याला घाबरून इथे आले? मी स्वकर्तृत्वाने स्वतःच्या पायावर उभी असलेली बाई आहे. संघर्ष करून, परिस्थितीशी लढा देऊन, प्रसंगी राजकारण करून, वेगवेगळे डावपेच करून, माझ्या विरोधकांना चारी मुंड्या चित करून मी आमदारकी मिळवली. तुला काय वाटलं? माझ्यावर हे असे चमत्काराचे किस्से फेकून, मला धोका आहे असं सांगून मी घाबरून तुला शरण येईल? भ्रम आहे तुझा. मी या तुझ्या भोंदूगिरीला अजिबात भुलणार नाहीये. आणि राहिला प्रश्न जमिनीचा. हप्ता दिला असता तर दिली असती जमीन, पण आता नाही. तू त्या जमिनीवर एक वीट देखील रोवून दाखव, मग तुला बघते मी.